लॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे पहिले, तर इथून आपण टायपिंग प्रॅक्टिस करून घेऊया। नेक्स्ट करा आणि याच्यातून तुम्ही काही टाईप केलं तर चालेल। त्यानंतर सेव्ह करायचं आहे, ओके करा। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका। त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून प्रोसीड करायचं आहे। स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन्स आलेला आहे यामध्ये बघा, एक्सेलमध्ये टेम्पलेट तयार कशा शोधता येतात म्हटलेलं आहे। तर एक्सेलमध्ये टेम्पलेट शोधण्यासाठी क्लिक ऑन फाईलवर क्लिक करायचं आहे। फाईल द सुटेबल कीवर्ड याच्यातून टाकायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून त्याला सिलेक्शन करायचं आहे। तर याचं उत्तर पहिलंच आहे। नेक्स्ट, एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो म्हटलेला आहे। तर टेक्स्ट एंटर करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर चूक आहे। डायरेक्ट आपण टाईप करू शकतो। टेक्स्ट अलाइन करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर टेक्स्टला अलाइन करण्यासाठी याच्यामधला कोणता ऑप्शन वापरला आहे बघा, अलाइनमेंटचा, तर याचा ऑप्शन डी आहे, तर याचं उत्तर डी येणार। त्यानंतर बघा, तुम्ही कोटेशनमध्ये इमेज किंवा कंपनी लोगो ॲड कसा कराल म्हटलेला आहे। तर बघा, ते करण्यासाठी आपल्याला क्लिक ऑन इन्सर्टवर क्लिक करायचं आहे। इलिस्ट्रेशनमध्ये जाऊन पिक्चरवर क्लिक करा, तर याचं उत्तर 2 नंबरला आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। पहिला क्वेश्चन बघा, कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर तयार करण्याकरता पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही कराल म्हटलेला आहे। तर आपण कशाचा वापर करू शकतो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा, गुगल शीटचा आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डचा। तर हे 3 ऑप्शन्स आहे। सेव्ह करा। पुढीलपैकी कोणती इमेज कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवण्यासाठी योग्य अशी टेम्पलेट दर्शवते ते ओळखा म्हटलेलं आहे। तर कोणती शीट आहे बघा, ही आहे 3 नंबरची, 4ची। मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवत आहात। सिलेक्ट केलेली टेम्पलेट ऑनलाईन मोडमध्ये एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हटलेले आहे। तर आपल्याला त्यासाठी ओपन इन ब्राउझरवर क्लिक करायचं आहे। मेनू बारच्या कुठल्या टॅबखाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय आढळेल म्हटलेला आहे। तर कशातनी आढळेल, फाईल टॅबवर। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या प्रीमियम टेम्पलेट्स ज्याच्या आयकॉनने मार्क केलेल्या असतात म्हटलेलं आहे। तर त्याच्या कशाने मार्क केलेले असतात बघा, डायमंडने, तर याचं उत्तर पहिलंच आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सर्व झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा, नेक्स्ट करायचं आहे। यामध्ये 5 क्वेश्चन्स आहे, सर्व सोडवायचे आपल्याला। दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल डिलीट करा। तसेच कॉलम ए डिलीट करण्यासाठी होम टॅब, सेल ग्रुप, डिलीट ऑप्शन याचा वापर करा म्हटलेला आहे। तर A1ला सिलेक्शन करा, सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे। तर डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट सेलवर क्लिक करायचं आहे। एंटायर कॉलमवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑगस्ट अटेंडन्स असे नाव असलेले शीट नंबर 4 डिलीट करण्यासाठी याचा वापर करा म्हणलेला आहे। तर या शीटला सिलेक्शन करा, डिलीटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि डिलीट शीट रोज शीटवर क्लिक करा। त्यानंतर डिलीट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 4ला जा म्हणते, तर शीट नंबर 4वर जायचं आहे आपल्याला। त्यानंतर B11 ते D11 सिलेक्शन करा म्हटलेलं आहे। तर B11 पासून तर D11 पर्यंत सिलेक्शन करा। अशा प्रकारे सिलेक्शन केलं। त्यानंतर अलाइनमेंट ग्रुपमध्ये जाऊन याला मर्ज अक्रॉस करायचं आहे। तर अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जा, इथे जायचं आहे आणि याच्यातून मर्ज अक्रॉस करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट,
दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल B6 सिलेक्ट करा म्हटलेला आहे, तर कॉलमचा B घ्यायचा आहे आणि रोचा 6 घ्यायचा आहे. B6ला सिलेक्शन केलं. आता याचा फॉर्मॅट कॉपी करून आपल्याला ते B15ला द्यायचा आहे, तर याचा फॉर्मॅट कॉपी करून घ्या आणि त्यानंतर B15वर जायचं आहे आणि त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये B9 to B12 सेल सिलेक्ट करा म्हटलेला आहे, तर B9 पासून तर B12 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर त्याचा इंडेंट वाढवायचा आहे आपल्याला, तर याचा वापर करायचा आहे. एक स्टेपने वाढवा म्हटलेला आहे, तर इथून एक वेळेस क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे. त्यानंतर याच्यातनी प्रोसेस फोलिओ म्हणजे 1 मिनिटाचा टायमिंग सोडवायचा आहे आपल्याला. तर 1 मिनिटाचा टायमिंग झाल्यानंतर याच्यातनी सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे, तर ते सुद्धा सोडवायचे आहे. नेक्स्टवर क्लिक करा. 2 क्वेश्चन्स आहे यामध्ये सिम्युलेशनचे. आयकॉन आणि इमेजेस तुमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी खूप छान पर्याय आहेत. म्हणजे टेम्पलेटच्या शीर्षकावर एक कॅलेंडर इमेज घाला म्हटलेला आहे, तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चरवर जायचं आहे आणि याच्यातनी कॅलेंडर इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट. अलाइनमेंट महत्त्वाचे आहे, कारण ती तुम्हाला सुरुवातीपासून बदलासाठी अधिक मजबूत केस बनवण्यास अनुमती देते. म्हणून निवडलेला मजकूर राईट अलाइन करा म्हटलेला आहे, तर इथून राईट अलाइनमेंट देऊ शकतो आपण त्याला. त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट झालेलं आहे दोन्हीही. त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कंट्रोल फॉर्मवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे. मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस डॅश डॅश हे आहे म्हटलेलं आहे. तर ऑडिओ इनपुट डिव्हाइस कोणता आहे? मायक्रोफोन आहे. विशेष पोर्टेबल डॅश डॅश याचा शुद्धलेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर मोठ्या प्रमाणावर वापर करतात म्हटलेला आहे. तर व्हॉइस रेकॉर्डर आहे याचं उत्तर. व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम कम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड्स स्वीकारतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. विशेष पोर्टेबल डिव्हाइस रेकॉर्डर हे शुद्धलेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणात वापरतात, तर बरोबर आहे. अशा प्रकारे सर्व झालेलं आहे सेशन एंड आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 34 पूर्ण झालेलं आहे.